शेंडी का खुडाल्या? तुला माहित नाही का शेंडे खुडल्याने काय काय फायदा होते बरं? काय होते सांगा बरं. हां मित्रांनो, मी सांगणार आहे तुम्हाला. मित्रांनो, मी आपला मित्र श्रीधर, आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कपाशीचे शेंडे खुडणी केल्यानंतर होणारे फायदे व काय काय फायदा होतो याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला कपाशीचे शेंडे खुडल्यानंतर कपाशीला काय काय फायदा होतो, बोंडामध्ये काय फायदा होतो, फळफांद्यामध्ये काय फायदा होतो हे पूर्ण माहिती देणार आहे. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तथापि आपल्या नवीन कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग मित्र, विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वळू. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे कपाशी जर कमीत कमी 100 दिवसाचे झाल्यानंतर कपाशीचे हे शेंडे खुडणे आवश्यकच असते. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सांगतो, शेंडे खोडणं होण्याच्या अगोदर मी तुम्हाला शेंडे कशामुळे खुडतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, हे बघा, हे आपण कपाशी बहुतेक 5 फूट हाईट झालेली आहे. 5 फूट हाईट झाल्यानंतर हे कपाशी सरळ जास्त प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे आपण शेंडे खुडतो. किंवा आपण कपाशीवरती लिओशिन किंवा चमत्कार औषध न मारता शेंडे खुडल्यामुळे आपल्या कपाशीला एकदम चांगल्या प्रकारे फायदा होतो. याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, जे काही आपल्या कपाशीला हे पाते लागलेले आहेत, 1 2 3 4 5, वरच्या याला 5 लागलेले आहेत. खाली पाहत आहात आपण, जवळपास आपल्या कपाशीला हे बोंड निभरलेले आहेत. 1 2 3 4 5 कपाशीला पण बोंड निभरले आहेत. याचा जो अन्नद्रव्याचा जो फायदा, अन्नद्रव्य जे राहते ते वरती आपल्या वाढण्यासाठीच उपयोग येतो. तो अन्नद्रव्य उपयोग येतो, त्यामुळे आपण त्याला वेस्ट न जाऊ देता जास्त कपाशी वाढल्यामुळे आपण आहे की नाही ते अन्नद्रव्य इकडं जास्त वाढत आहे. त्यामुळे तेच अन्नद्रव्य आपण जर आपल्या कपाशीचे बोंड वाढण्यासाठी व ब्रँचेस वाढवण्यासाठी इकडल्या याला फायदा, फळफांद्या वाढवण्यासाठी याचा उपयोग जर घेतला तर आपण एकदम चांगल्या पद्धतीनं, आणि कपाशीचे जे शेंडे खोडले आपण तर मित्र, आपण हे कपाशीचे शेंडे खोडल्यामुळे आपल्याला कपाशीला दुसऱ्या ब्रँचेस आणि फळफांद्या फुटण्याची 100% शक्यता असते. त्यामुळे आपण कपाशीचे इथेच हाईट थांबवून आपण दुसरे ब्रँचेस घेतले तर फळफांद्या जास्त प्रमाणात फळफांद्या इथे फुटू शकतात. त्यामुळे आपल्याला कपाशीचे शेंडे खुडणे गरजेचे असते. जेणेकरून शेंडे खुडत असताना कपाशी कमीत कमी 5 ते 6 फूट होणे आवश्यकच असते. व तसेच आपण कपाशीचे शेंडे खुडल्यामुळे मित्र, हे पहा, हे लास्टचं आपलं बोंड आहे. एकंदरीत आपण लास्टचं बोंड आहे, याची आपण साईज पाहू शकता. आणि हे पहा तुम्ही, हे वरचं जवळपास 5-6 फळफांद्या याची पण आपण साईज पाहू शकता. जवळपास एकंदरीत हे दोन्ही साईजमध्ये पण आपण वाढ होऊ शकते. साईजमध्ये वाढ झाल्यामुळे आपण एकंदरीत कापसाच्या वजनात आपल्याला पण भर होऊ शकते. जेणेकरून जो बोंडामध्ये जो अन्न पुरवठा होणार आहे तो वरती वेस्ट हाईट वाढवायला वेस्ट न जाता, जेणेकरून आपल्या कपाशीला बोंड तयार करण्यासाठी अन्न पुरवठा पूर्णतः भेटेल. व तसेच आपल्या कपाशीला हाईट जास्त वाढल्यामुळे समजा आपल्याला डायरेक्ट शेंडावरही टाकला जातो आणि फळफांद्याची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर शेंडा खुडला असला तर आपण फळफांद्या हे दुसऱ्या साईडकून जे ब्रँचेस फुटतात त्याला आपण दुसऱ्या फळफांद्या भेटू शकते. व आपल्या उत्पादनात हे बघा, आपण हे साईडची शेंडा खुडल्यामुळे हे साईडची फळफांदे आपल्याला फुटलेले आहे. या ब्रँचेसला दुसऱ्या फळफांद्या फुटलेल्या आहेत. हे बघा, दुसऱ्या फळफांद्या फुटून याला जवळपास बोंड आहे. बघा, हे बोंड असं पाते लागलेले आहेत. तसंच शेंडा जर खुडल्या असलं तर इकडं एनर्जी, आपल्या अन्नद्रव्याचा पुरवठा इकडला कमी होऊन आपल्या इकडल्या बोंडाला व पात्याची संख्या वाढवण्यासाठी इकडं मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्याला शेंडे खुडणे आवश्यकच असते. त्यामुळे मी आज अशा प्रकारे आपल्या कपाशीचे जवळपास 100 दिवस झाल्यानंतर पूर्णतः शेंडे खुडत आहे. मित्रांनो, हे झाले असे फायदे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण शेंडे जरी न खुडता आपल्या कपाशीवरती लिओशिन किंवा चमत्कार मारता, पण पैशाचं आपण फवारणी न मारता आपण कमीत कमी, हे बघा, वरून आपल्याला हे शेंडे खुडत असताना काळजी घ्यायची, हे एवढा शेंडा असा कट करून टाकायचा असतो. जेणेकरून आपल्याला समजा आपल्या कपाशीमध्ये हाईटची तिथेच थांबते व
आपल्याला तिथून जो वरी अन्नद्रव्याचा जो पुरवठा असतो तो आपल्या कामाला इकडे ब्रँचेस आपल्या फळफांद्या वाढवण्यासाठी व आपल्या बोंडाची साईज वाढवण्यासाठी हे पूर्ण अन्नद्रव्याचा साठा इकडे मिळतो. त्यामुळे मी हे शेंडे खुडत आहे. चला तर मग आता आपण असे फायदे पाहतले आहोत. तरी आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ टाकतच आहोत. सोयाबीनला कोणती फवारणी मारावी, कपाशीला बोंडअळीविषयी कोणती फवारणी मारावी, त्याबद्दल तुम्ही ते व्हिडिओ पाहिलाच नसेल तर कोणी नवीन शेतकरी आला असेल आपल्या चॅनलवरती, त्यांनी आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ पाहिलं नसेल तर कृपया मी ते व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून आपण ते व्हिडिओ पाहून आपल्या सोयाबीनवरती कपाशीवरती ते फवारणी घ्यावी, जेणेकरून आपल्या उत्पन्नात भरपूर वाढ होईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर असे लई भयानक व्हिडिओ येतात. त्यामुळे आणि आपण स्वतः केलेले प्रयोग आहेत मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही पाहावा जेणेकरून. आणि लई जणांची कॉमेंट येत होते की दादा आम्हाला सोयाबीनला फुलावस्थेमध्ये आम्हाला कोणती फवारणी करावी व शेंगावस्थेमध्ये कोणती फवारणी करावी. मी त्यांच्या कॉमेंटला बघून मी एक व्हिडिओज बनविला. असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेले आहेत. तरी सोयाबीनला कोणती फवारणी मारावी. आणि एका शेतकऱ्याचे फोन आलते की मला दादा आम्हाला सोलारविषयी माहिती पाहिजे. मग मित्रांनो, आपल्या स्वतःच्या शेतात 5 HP सोलार आला. महावितरणकडे मी अर्ज केला होता. मग त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन पण त्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. तरी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच, तरी तो जाऊन पाहावा. आणि भरपूर शेतकऱ्याचे म्हणणं होते की दादा आमच्या कपाशीवरती बोंडअळी पडत आहे, बोंडअळीला रोखण्यासाठी काय करावं, आणि पोळा आहे 2 दिवसात, पोळा अमावस्येला कोणती फवारणी करावी, त्याबद्दल पण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ आपण जाऊन पाहावा. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात म्हणून तुम्ही जर नवीन शेतकरी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन ऑल करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल व आपल्याला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता यावा. मग चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.